मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 12. या अध्यायाच्या नित्यपठनाने पाप, व्यसन, रोग, दारिद्र्य, कुबुद्धी यांचा निराश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थवान, प्रस्थपूर्ण, स्त्री, बाल, वृद्ध, तरुणा सर्वी शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अणुमात्र, तो अंत्य जाहुनी अपवित्र. तो लेईला वस्त्रे अलंकार, जेवी प्रेत शृंगारिले. तेणे भक्षिले जे अन्न, जैसे पशु भक्षिती अत्येष्ट तृण. जैसे मयुरांगी नयन, तैसेच नेत्र तयांचे. वाल्मिक छिद्रवत कर्ण, द्रुमशाखावत हस्त चरण. त्याची जननी व्यर्थ जाण, विऊनी वांझ जाहली. जो शिवभजना विण, तो जाओ समुद्रात बुडोन. अथवा भस्म करो वडदबांगन, का सर्प डंखो तयासी. तरी श्रवणी धरावी आवडी, जैसी पिपिलिंका गुळासी न सोडी. अर्ध तुटे परी न काढी, मुख तेथुनी सर्वदा. की चुकला बहुत दिवस सुत, तेवढालच पोटी प्रीतिवंत. त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात, धावती माता पिता जेवी. अमृता होऊन वाढ, गोष्टी लागती करणास गोड. तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड. सर्व टाकोनी जाईजे, गावास गेला प्राणनाथ. प्रिय पतिव्रता वाट पाहत, तो पत्र आले अकस्मात. धावे श्रवण करावया, निर्धनासी सापडे धन. की जन्मांदासी आले नयन, की तृष्णेने जात प्राण. जीवन शीतल मिळाले, ऐसे कावया कथा पुराण. धावावे सर्व काम टाकून, चिंता निद्रा दूर करून. श्रवणी सादर बैसावे, वक्ता पंडित चातुर्य खाणी. नमावा तो सद्गुरु म्हणून, की हा शंकरची मानुनी. धरिजे पूजनी आदर, सुरभीच्या स्तनातुनी अवधारा. सुटती जैशा सुधार सधारा, तैसा वक्ता वदता शिवचरित्रा. कर्णद्वारे प्राशिजे, वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत. न पुसावे भलते पाखंड मत, नसते कुतर्क घेऊनी चित्त. न शिणवावे सर्वथा, न कळे तरी पुसावे आदरे. सांगेल ते श्रवण करावे सादरे, उगेच छैता पामरे. तरी ते पिशाच जन्म पावती, वक्तासी छैता अवधारा. तरी दोष घडे त्या नारा, पुराणी का वेगळे नमस्कारा. न करावे सवेत कोणासी, मध्येच टाकूनी कथा श्रवण. उगाच गर्वे जाय उठवून, तरी तो अल्पायुषी जाण. संसारी आपदा बहुभोगी, कुटील खद पापी धूर्त. तो मुख्य श्रोता न कराव्या यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत, परी नवज्वरिता विषवत ते. तैसा श्रवणी बैसोनी, कुतर्क घेऊनी करी कथा खंडन. त्याचे व्यर्थ गेले श्रवण, नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर, मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार, तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित, वक्ता पूजावा प्रीती अत्यंत. धन देता क्रोश बहुत, भरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत, नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत, श्रोतियांची वाढतसे. एव पूजिता षोडशोपचार, तेने तृष्टमान होयो मावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार, त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती. त्यासी कदा नाही दारिद्र्य, शेवटी स्वापदा नेईल भारचंद्र. कथेसी येता पावले टाकी निर्धार, पाप संहार पदोपदी. मस्तकी उष्णीश घालून किती, तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती. म्हणा उष्णीश काळिता न येत सभेप्रती. तरी मुख्य पल्लव सोडावा, जो विडा घेऊन एकती. तरी यमकिंकर त्यासी जाचिती, नाना यातना भोगविती. मूळ व्यास वचन प्रमाण हे, एक बैसती उगेच श्रवणी. निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुनी.
अंतर सतत नेत्री यावे पाणी, मग निद्रा कैची स्पर्शेल, वरी जीवन काय व्यर्थ लावून, जैसे एकांती द्रव्य आपले पूर्ण, तेथे घडता जागरण, निद्रा नये प्राणिया, निद्रा लागी दारुण, तरी उभे ठाकावे कर जोडून, निद्रा न येतो उपाय करून, मुख्य श्रवण करावे, वक्त्याहून उंजासन, तत्वता तेथे न बैसावे धरुणी अहंता, हे न मानिती ते काग तत्वता, जगपुरुष भक्षिती, जैसे वस्ती विरासन घालून, ते होती वृक्ष अर्जुन, पाय पसरिती त्यास सूर्यनंदन, सूक्ष काष्टे झोडी बळे, जे सांगताही न ऐकती, बळेच जेठा घालून बैसती, त्यास यमदूत बांधोनी नेती, नेऊन टाकती नरकोंडी, जो श्रवणी निजे दाटून, तो उपजे अजगर होऊन, पैसे नमस्कार केलिया वाचून, वंशवृक्ष होय तो, कथेत बोले भलत्या गोष्टी, तो मंडूक होय सदा वटवटी, हर्षे टाळ्या न वाजवी हट्टी, तो कष्टी संसारी, जे शिवकीर्तन हे असिती, ते शतजन्मी सार मेय होती, दुरुत्तरे बोलती निश्चिती, जन्मा येती सरड्याच्या, जे श्रवणी न होती सादर, ते अन्य जन्मी होती सुकर, जे उष्टेदित शिवचरित्र, ते वृकयोनी पावती, वक्त्यासी देता आसन, शिवसानिध्य बैसे जाऊन, वस्त्रे देता अन्न, प्राप्त होय तया ते, करिता कथा पुराण श्रवण, भक्ती वैराग्य त्यागी पूर्ण, यदर्थी कथा सुगम जाण, जेणे अनुताप उपजे मनी, दक्षिणेकडे ग्रामे कमंगळ, त्याचे नाव मुळीच भाष्कळ, सर्व धर्म विवर्जित केवळ, स्त्री पुरुष जार कर्मी, धर्म नाही चणू मात्र, अनाचारी परमपवित्र, जपतप विवर्जित अग्निहोत्र, वेदशास्त्र कैचे तेथे, वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र, एक नाही तरी साचार, एकाक्षतयासी बोलिजे, वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ अंधची जाण, असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणी अपवित्र, तस्करच हाड आणि जार, मद्यपी मार्गज्ञ दुराचार, माता पितयाचा द्रोह करणार, एव सर्व दोषयुक्त जे, त्या ग्रामीचा एक विप्र, नाम तयाचे विदुर, वेश्येशी रताहुरात्र, काम कर्दमी लोळत, त्याची स्त्री बहुला नाम, तीही जारिणी अपवित्र परम, एके जरासी असता सकाम, भ्रतारे जपोनी धरियेली, जार पळाला सत्वर, तिस भ्रतारे दिधला मार, यथेष्टलता मुष्टी प्रहार, देता बोले काय ते, म्हणे तू झालासी जार, मीही त्याची करते निरंतर, मग बोले विप्रविदुर, तू आ द्रव्यापार मिळविले, ते द्रव्य दे मज लागुनी, मी देईन विरांगनेसी नेऊनी, ती म्हणे मी देऊ कोठून, एकता मारी पुढती तो, मग तिचे अलंकार हिरोनी घेत, घरची सर्व संपत्ती नेत, ते वारांगनेसी देत, तेही समर्पी जारा ते, ऐसे दोघेही पापाचरित, तो विदुर विप्र पावला मृत्यू, यमदूती नेला मारित, बहुत जाचिती तया ते, कुंभी पाकादी परमदुःख, भोगुनिया तो शतमूर्ख, मग विंध्याचळाच्या दरीत देख, भयानक पिशाच झाला, आळे बिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा तृषा पीडित, रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला, वृक्षासी घेत टांगोना, सवेसी हाक देत वीर फिरेवन, रक्तपिती भरोन, सर्वांग त्याचे नासले, कंटकवन परम दुर्धर, न मिळे कदा फलमूल आहार, आपल्या पापांचे भाग समग्र, भोगी विदुर विप्रतो, इकडे बहुला धवरहित, एक होता ती असी सूत, तो कोणापासून झाला त्वरित, ते स्मरण नाही ती असी, तवा आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेसी चालिले सर्व, नाना वाद्ये वाजिती अभिनव, तुझ्या पताका मिरवी, शिवनाम गर्जता दास, वारंवार करती घोष, कैचा उरेल पापश्लेष, सर्वदा निर्दोष सर्वजन, त्यांच्या संगती बहुला निगत, सवे घेऊनी धाकटा सूत, गोकर्ण क्षेत्रे देखिले पुण्यवंत, झाले पुनित सर्वजन, बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन, पुराण श्रवणी बैसली येऊन, तो निरूपण निघाले, जीवनिता जारीन, तीस यमदूतने ती धरून, लोह परीघ तप्त करून, स्मरगृहा माझी घालिसी, ऐसे बहुला एकोनी, भयभीत झाली तेच क्षणी, अनुतपांगी भरोनी, रडू लागली अट्टहासे, मग पुराणिकासी समस्त,
आपुला सांगे वृत्तांत, झाले जे जे पापाचे पर्वत, ते निजमुख उच्चारी, अंतकाळी यमकिंकर ताडन करतील मजा पार, ते वेळी मज कोण सोडणार, दुःखा पार सोसू किती, स्वामी माझे कापते शरीर, काय करू सांगा विचार, गळा पाश घालून यमकिंकर करीती मार, तप्त शस्त्रे नाना परी विटंबविती, असी पत्रवनी हिंडविती, उफराटे बांधून टांगती, नरक कुंडी अधोमुख, ताम्रभूमी तापवून त्यावरील लोळविती नेऊन, तीक्ष्ण शस्त्रे घेऊ आणून, पोटा माझी खोविती, तीक्ष्ण ध्रुम करून, वरी टांगती नेऊन, भूमीत मजरवून, तप्त शरे मार करती, तप्त शुलागवरी घालिती, पायी चंडशिला बांधिती, महानरकी बुडविती, सोडवी कोण तेथुनी, बहुलेसी गोड न लागे अन्न, दुखे रडे रात्रंदिन, म्हणे मी कोणास जाऊ शरण, आश्रय धरू कोणाचा, कोण्या नरकी पडेन जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण, सद्गुरु मज तारी येथून, आले शरणानन्य मी, मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे, बहुले प्रति सत्वर शिवलीलामृत सुरस भार, श्रवणी करावी शिवद्वारी, मग तिने सर्व ग्रंथ, गुरुमुखे केले प्रेमयुक्त, श्रवण भक्त अवघ्यात, श्रेष्ठ ऐसे जाणीजे, सत्संगे होय निसंग, निसंगे निर्मोह सहज, मग निर्मोह तत्वे निश्चित उद्वेग, त्याचा मग तयासी बहुला झाली परमपवित्र, शिवनामे जपे अहोरात्र, दोष नवरे तैती मात्र, सुचिरभूत सर्वदा, तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजीची होय आरसा, की लोह लागता परिसा, चमीकर सहजची, की अग्नीत काष्ट पडले, मग ते सहजचे अग्निमय झाले, गंगेसी ओहळ मिळाले, गंगाजल सहजचे, जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष, श्रवणाहुनी मननास, सतेजता सहजची, मननाहुनी निज ध्यास, त्याहुनी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वथा, बहुला निर्दोष होऊन, श्रवणी झाली सर्व पावन, जीवेने करू लागली शिवकीर्तना, मग कैचे बंधनती असी, श्रवणे थोर थोर पावन होत, श्रवणे याच जन्मी ती मुक्त, न लगे तीर्थाटन श्रमण बहुत, श्रवणे सार्थक सर्वही, ज्याशी नमये सत्समागम, श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन, न लगे अष्टांग योग साधन, करावे श्रवण त्यादरे, योग याग व्रत साधन, न लगे काहीच करावे जाण, नवविधा भक्तिपूर्ण, श्रवणाची हाताय तसे, चारी वर्ण चारी आश्रम, श्रवणाची पावन परम, असो बहुलेसी संत समागम, सर्वाहुनी थोर वाटे, गुरुची सेवा अखंड करी, त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री, जटा वल्कल अजिनधारी, तीर्था करे नित्य स्नान, सर्वांगी भस्मलेपन करी, पुण्य रुद्राक्ष धारण, सर्व आप्त सोडोनी जाण, गुरुसेवा केली तेणे, नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन, गोकर्ण क्षेत्री पुण्य पावन, तेथीचा महिमा विशेषपूर्ण, तृतीयाध्यायी वर्णिला, स्वयाती कीर्ती पुष्टीवर्धन, बहुलेने तिन्ही देह जाळून, त्याची भस्मांगी चर्चून, झाली पावन शिवरूपी, शंकरे विमान धाडिले ते काळी, बहुला शिवप्रदापती नेली, एवढी पापीण उद्धारिली, चतुर्दश लोक धवल करती, सदा शिवा पुढे जाऊन, बहुलेने केले बहुत स्तवन, मग आंबेची स्तुती करता पावन, झाली प्रसन्न ही नग कन्या, म्हणे इच्छित वर माग त्वरित, एरी म्हणे पती पडला अधोगतीत, कोठे आहे न कळे निश्चित, पावन करुनी, आणि येथे श्री जगजननी, अंतरी पाहे विचारुनी, तो विंध्याचे पिशाच होऊनी, रडत हिंडे पापिष्ट, मग बहुलेसी म्हणे भवानी, जावई सवे तुंबर घेऊनी, पतीस आणि विंध्याद्री हुनी, श्रवण करावी शिवाकथना, मग गेली विंध्याचळा, तव पिशाच नग्न देखिला, धरोनी वृक्षाशी बांधिला, तुंबरे बळे करुनिया, वल्लिका काढून, सप्तस्वर मिळवून, आरंभिले शिवकीर्तन, एकता पशुपक्षी उद्धारती, शिवकीर्तन रसराज, तुंबरे मात्रा देत सतेज, सावध झाला विदुर द्विज, म्हणे मज सोडा आता, मग सोडिताची धावून, धरले तुंबराचे चरण, म्हणे स्वामी धन्य धन्य, केले पावन पापिया ते, स्त्रियेसी म्हणे धन्य तू, साचार केला माझा जी उद्धार, मग तुंबरे शिव पंचाक्षर, त्यासी मंत्र उपदेशिला, त्याचा करिता जप, तव विमान आले सत्यज रूप, विदुर झाला दिव्य रूप, स्त्री सहित विमानी बैसला, आणि शिवापाशी मिरवित, दोघेही शिवचरणी लागत,
लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी जळी विराली जगार नभिनाद विरे सत्वर व तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूपी झाली ज्योती मिळाली कर्पूर गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊनिया शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपन उद्धारून गेले कित्यक संख्या नाही भस्मातून निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांग कैसे हे शिवपुराणी कथा सुरस श्रोते कावी असा अवकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्मस्व करी घेऊन अंगी चर्ची उमारमण तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवर ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेच उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडून म्हणे ऋषभध्वजा सदाशिवा मज काही सांगितले ते सेवा शंभू म्हणे मज नित्य धवा चित्ता भस्म आणून देजे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तमा ऐसे आज्ञा होती परमा भस्मासुर संतोषला कर्मभूमीस नित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिवभक्त परायण लिंगचर्चन घडले त्या जासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे जो का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडाची करी माळ स्मशानी वैराग्य वाडे प्रबळ म्हणून दयाल राहे तेथे स्मशाना होनी घरा येती वैराग जाय विषयी जडित प्रीती म्हणून उमा वल्लभे वस्ती केली महास्मशानी पंचभूते तत्वासहित पिंड ब्रह्मांड जाऊनी समस्त सर्व निर्सोनी जे उरत स्वाप्त सुख भस्म तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्म चर्चित ते अमूर्त मूर्त कृपाळ षडविकारा रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षडविकार समस्त शिव परब्रह्मा शाश्वत विकार रहित निर्विकार जो षड गुण ऐश्वर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान अवतार वैराग संपूर्ण ऐसे कोठे असेना आस्तिक षष्ट चिन्ही मंडित ती एका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभूतित्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्रचाळका शुद्ध विविध भेदरहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासुर निर्मूल धाडीला भस्माणावया ऐसे नित्य आणिता चिताभस्म असुर मातला मध्ये परम गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे संहारुनिया सकळ आसुर राज्य करावे सबळ जाऊन्या निर्जर मंडळ चक्र कमलोद्धव जिंकावे विष्णू आणि धुर्जटी हेही संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधुनी गाठ कैलास गेला तो कपटी म्हणे एक तोसी धुर्जटी भस्म सृष्टी न मिळे कोठे 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नेत 1.25 लक्ष घडामोड होय शोधिली सर्व आविनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची ऐसे कपट भक्ती दावी परम म्हणे माझा तो नित्य नेम तुझा पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना उमावल्लभा नागभूषणा वरप्रधान दे माते मजते एक वर ज्याच्या माथ्या ठेवी कर तो भस्म भावा निर्धार कार्य फारसा देणे म्हणून लोटांगण घालित इतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावा सिद्ध झाला मग बोले हिमनगा राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देतात भरित्री भस्म करील निर्धारे महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिदला भुजे आधीच जार कर्मीरत त्यासी प्रभुत्व दिदले स्त्री राज्यात की मद्यपियासी दावित सिद्धिवन साक्षेपे मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्याही वरी भूत संचारले दारुण अन्योन वर्तव्रते जेवी या लागी हा तामसी असुर त्यासन द्यावा यत्यापि वर षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमुचे लेकरू भस्मासुर यास द्यावा गत्यवर तो अन्न रहाटी न करीची
म्हणे बाळका तुझ दिधला बर ऐसे केता असुर उडे नाची आनंद थोर त्रिभुना माझी न समाये मृत्यू लोकासी आला सत्वर मग करीत चालिला संहार संत भक्त गोप विप्र शोधुनी भस्म करीत असे मस्तकी हस्त ठेवतात काळ भस्म होय न लगे वेळ ऋषी चक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदाची 56 देश शोधित चमू सहित भूभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढावला कुटुंबासहित ब्राह्मण गिरीविवरी बैसतील पुन पृथ्वी उद्ध्वस्त संपूर्ण बाहेर कोणी न फिरायची जैसा क्षय पक्षी अकस्मात पक्षी धरोनी संहारित तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तकी स्पर्श करी महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चाले युक्ती त्या जैसा वाखंडी खळतत्वता तो नावरे बहुता पीडिता तैसे त्या असुरापुढे पाहता न चले युक्ती कोणाची असुर करतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्म नेऊन दे सत्वर महानम्र होय तेथे सेवेची ये मृत्यू लोका मनी धरला ऐसे आवाका त्रिदंश सहित सचिनायका भस्म करावे यावरी मग अमलोद्धव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुनात सुंदर हिरोनी घ्यावी बुद्धांची पृथ्वी पडली उद्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसपास सर्वांचे भय पावले मानस पुरहुतास शरण आले मग मघावा सकळांसहित पद्मजा प्रति गाराने सांगत तो म्हणे क्षीरब्दीज मात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते ज्याने केले आधी दमन अधोक्षय नाम त्या लागून अतींद्रिय दृष्टा तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठ राज गाराने सांगती प्रजा द्विज भस्मासुराचे समस्त मग समस्ता सहित नारायण शिवाजवळ सांगे वर्तमान भस्मासुर जाऊन भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतक्यांच्याही करिला अंत सदाशिव तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते हेमवती करी जतन एकोणी हासला भालोचन म्हणे भस्मासुराशी मरण आले जवळ यावरी म्हणे जावे स्वस्थानावर सत्वर ऐसे बोले कर्पूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते धवा आपले गाराणे आणले येथ मिळाले ते देखील समस्त असुर मान तू कविता सरड्या शातावया म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुराशी ते धवा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तुझा मी दिदलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले इथे समय तुझी सुंदर दारा मजदई नातरी तव मस्तकी लवलाही हस्तातांची ठेवितो भवानी उठून गेली सदनात असुरग्रीवा कुतुकाविती शिवाच्या माती ठेवून हस्त तुझने लक्षणार्थे शिवमस्तकी ठेवाव्या कर धाविन्नला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दशदिशा जो भस्मजन भवभंग माया लागवी उमारंग पळता झाला सवेग घोरांदर वन घेतले पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगड्या उभा धरे धीर आजी तुझा करीन संहार रक्षा लावी अंगासी वेदशास्त्र न कळे पार माया चक्र चाळक अगोदर त्यास पामर भस्मासुर धरीन म्हणे निजंबळे जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवार्चन त्यासी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्यास वाटे धरीन मी आता दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा ऐसा कोटी वर्षे धाविता न लगे हाता सरेश्वर पुणे पुरे शब्द बोलत शब्दाना थोडे गिरिजांकात तर्क कुतर्क करिता बहुत हाक फोडिता ना थोडे वेदशास्त्रांचा तर्कचाचरे घोखित शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेते कसरे मदनांतक नाटोपे जे प्रेम शुद्ध भाविक त्यांचा विकल कैलास नायक उमेसहित त्याचे घरी देख वास करी सर्वदा तपबळ विद्याधन न बळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्ममरण फिरती गणित न होय असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंद्रावर बंधू आपुला स्तवी तेव्हा
म्हणे कमलोद्धव जनका, कमलानयना, कमलानाभा मुरवर्धना, कमलाधारका, कमलशयना, कमलाभरणा, कमलप्रिया, जगद्वंधा, जगद्व्यापका, जनजरा जन्ममोचका, जनार्दन जगरक्षका, जगदुद्धारा, जलाब्धिशयना, ऐसे कथा माधव, मोहिनी रूप घेऊन अभिनव, शिव मनरंजन केशव, आडवाला असुरा ते शिवज्ञ ग्रोथ होऊनी देख, दुरुनी पाहत झाला कौतुक, मोहिनी देखता असुर निशंक, भुलून गेला ते धवा, विमानी बय पाहती समस्त देव, म्हणती हे कैचे रूपाभिनव, अष्टनायकांचे वैभव, चरणांगुष्टीन तुझेची, नृत्य करोनी मोहिनी, असुर तन्मय झाला देखोनी, म्हणे ललने तुझ वरोनी, कमला पर्णा ओवाळीजे, तुझे देखिता वदन, वाटे वाळून सांडावा प्राण, तुआ नयन कटाक्ष बाणे करुण, मनमृग माझा विंधीला, तुझे पद्मकमळ जेथे उमटले, तेथे सुवास घ्यावया वसंत लुळे, तुआ परसोनी शृंगार जाळे, आकळले चित्तमीन मजमाळ घाली सत्वर, तुझे दास्य करीन निरंतर, माया वेदधारी मुरहर, हास्यवदनी बोलतसे, म्हणे मी तुझ वरीन त्वरित, पहिल तू निग्रोध तरू दिसत, माझे त्यात आहे आराध्य दैवत, नवसे येथे केला म्या लग्न अधिपती सहित, येथे करावे गायन नृत्य, परी मी जेथे ठेवीन हस्त, तुवा तेथे जी ठेवावे, मी जे दावीन हाव भाव, तुही तेच दावी सर्व, तेथे अणु मात्र उणे पाडता देव, शोभेल मग तुझवरी महाखडतर माझे दैवत, सकळ ब्रह्मांड जाईल क्षणात, आसुरती असी अवश्य म्हणत, सांगसी तैसे वर्तेन मी, ऐसा भुलवून तयासी, आणीला तो वटच्छा येसी, मग नमुनी देवतांसी, आरंभी नृत्य मोहिनी, मोहिनी नृत्य करीत, अष्टनायिका तटस्थ पाहत, किन्नर गंधर्व गायन एकता भुलले, देव सर्व षटपद होनी, सुवासा तिच्या वेधुनी, गुप्त रूपे गुंजारव करतीवनी, परिते कामिनी कोणाने नवे, तिचे सुस्वर एकता गायन, औरंग गेला भुलोन, कुंभिनी सोडून कराव्या श्रवण, उद्धृत नयन येऊ पाहे, मोहिनी जेथे ठेवी हस्त, असुर तेसेच करीत, परिमस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी, मग असुरही आपले श्रीहात ठेविता भस्म झाला तेथ, मोहिनी रूप त्यागुण भगवंत, चतुर्भुज झाला वटरूप सोडून देख, प्रकट झाला तेथे मदनांतक, हरिहर भेटले झाले एक, देववर्षिती सुमनमाळा, मोहिनी रूप जेव्हा धरले, पाहुणे शिवाचे वीर्य द्रवले, भूमीवरी पडता अष्टभाग झाले, अष्टभैरव अवतार ते, असी तांग रुरु चंड क्रोध, उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध, संहार भैरव आठवा सुसिद्ध, अंशावतार शिवाचे, भस्मासुर वदिला हे मात, प्रकटता त्रैलोक्य आनंद भरित, हस्त धरुनी रमा उमानाथ, येथे झाले कैलासा, अंबिका तत्काळ प्रकटोन, करी हरिहरांते वंदन, दोन्ही मूर्ती बसवून करी पूजन हेमवती, हरिहर नारायण नागभूषण, शिव सीता वल्लभ नाम सगुण, पंचवदन पन्नग शयन, कर्पूर गौर कमलोद्धव पित, पिनाकपाणी पितांबरधर, नीलकंठ नीरदवर्ण शरीर, वृंदारकपती वृंदावनवासी मधुहर, गोवाहन हर गोविंद, चंद्रशेखर शंख चक्र गधर, विश्वनाथ विश्वंभर, कपाल नेत्र कमनी गात्र, लीला विचित्र दोघांची, मुरहर माया मल्हर, व्यालभूषण मोहहर्ता, श्रीधर अंधकमर्दन अहबकहर, असुर मर्दना दोघेही, सिद्धेश्वर सिंधुजावर, निसंसार अहंकार, निगतनयावर, नंदकिशोर ईशानेश्वर, इंदिराप्रती, क्षीरवर्णातुनी क्षीराब्दी शयन, या ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंदपूर्ण, त्या दोघासी पूजोनी आनंदमय जगदंबा, आता श्रोते सावधान, पुढे सुरसकथा अमृताहून, वीरभद्र जन्म, शिवल पार्वती लग्न, आणि षडानन जन्म असे, शिवलीलामृत ग्रंथ सिंहास्त, गौतम सूर्धुन भेटो येत, या अध्यायी कैलास वैकुंठनाथ, एके ठाई मिळाले, तरी ह्या सिंहास्ती भाविक जन, ग्रंथ गौतमी करीती स्नान, अर्थजीवनी बुडी देऊन, अघमर्षणी निगमनाचे,
श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखाविला तेथे प्रसिद्ध, जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जनाखंड, द्वादशाध्याय गोडहा. श्री सांब सदाशिव प्रणामस्तु. शुभं भवतु.